महाराष्ट्रभर फिरताना, संप्रदायाचा प्रचार व प्रसार करताना अनेक लोकांशी भेटीगाठी होतात. महाराज म्हटलं की लोक अनेक प्रकारचे प्रश्नही करतात. अनेकदा प्रश्न हे थोडे विचित्रही असतात, परंतु काही प्रश्न हे थोडे गहनही असतात, ज्यावर विचार करणं भाग पडतं. अशा प्रकारचे अनेक प्रश्न एकत्रित करून त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असताना अनेक प्रकारचे ग्रंथ व पुस्तके नजरेखालून गेली. अनेक प्रकारच्या लेखकांनी आपापल्या मते उत्तरे लिहिलेली आहेत, परंतु हे सर्व वाचन करत असताना जाणवलं की सर्व प्रश्न हे शरीर व मन या भोवतीच फिरतात. त्यातील शरीराचे जे प्रश्न हे वैद्यांकडून किंवा आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर डॉक्टरांकडून सुटतात. औषध उपचार करून आपण शरीराला सुदृढ व निरोगी बनवू शकतो, परंतु मनाचे जे विकार आहेत त्यासाठी कोणतेही औषध कामी येत नाही. हे माझ्या अनुभवातून मला जाणवलं. परंतु आपलं मन हे तर सर्वात महत्त्वपूर्ण आहे, कारण मनाभोवती संपूर्ण जग फिरत असतं ना. जर ते निरोगी असेल तरच आपल्याला संपूर्ण जग सुंदर व चांगलं दिसेल. परंतु काय आपलं मन हे खरंच निरोगी आहे का हो? यावर एकदा विचार करायला हवा असं मला वाटतं. नमस्कार, मी हरिभक्त परायण काजलताई कोतवाल. तर चला आज थोडं मनाविषयी बोलूया आणि चिंतन करूया की कसे आपण आपल्या मनाला निरोगी करून एक सुखी, समाधानी व सुंदर आयुष्य जगू शकतो. तर मन म्हटलं की मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. राजा हो, तुकाराम महाराज म्हणतात की मनाला एवढं प्रसन्न करा की सर्व सिद्धी, मोक्ष तुम्हाला मिळू शकेल. कारण सुख, समाधान, मोक्ष आणि इच्छा हे सर्व मनच पूर्ण करू शकतं अथवा देऊ शकतं. आपल्या मनातच सर्व इच्छा जागृत होतात, तसेच सर्व विचार हे मनातच येतात आणि त्याप्रमाणे आपण वागतो. तर मग जर आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो तर आपण त्याला योग्य त्या मार्गाने न्यायला हवं. त्यामुळे आपल्या आयुष्याचं कल्याण होईल असं मला वाटतं. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. राजा हो, आपल्या मनात नेहमी देवाचा वास असतो. जर आपण मनाच्या इच्छा पूर्ण केल्या, त्यांची भक्ती भावाने पूजा आराधना केली, तरच मन आपल्याला भगवंताच्या सानिध्यात घेऊन जाईल. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती. म्हणून महाराज म्हणतात की मन हे गुरु आणि ते शिष्य. जसं तुम्ही त्याला समजाल तसं ते काम करणार, कारण ते आपलं दास म्हणून कार्यरत आहे. ते आपल्याला नेहमी प्रसन्न करण्यास प्रयत्नशील असतं. जसं तुम्ही त्याच्याकडे मागता तसं ते तुम्हाला पुरवतं, मग ती जीवनाची प्रगती असो वा अधोगती. तसं जर नीट विचार करून आपण जर सर्व ग्रंथ व गुरु आणि सर्व संतांचे विचार वाचले किंवा ऐकले तर तुम्हाला जाणवेल की सर्वजण मनाला नियंत्रणात ठेवा असा सल्ला देतात. कारण राजा हो, मन हे खूप चंचल आहे. जर त्याला योग्य मार्ग दाखवला नाही तर ते क्षणात आपला नाश करू शकतं. म्हणून कबीरजी म्हणतात, मन लोभी मन लालची, मन चंचल मन चोर, मन के मत मत चलिये, पलक पलक मनोर. ज्यामुळे राजा हो, आपल्या मनात नेहमी देवाचा वास राहू द्या. आपल्या स्वतःला नेहमी चांगल्या विचारांशी भरून ठेवा. नेहमी चांगले कर्म करा आणि देवाचं नामस्मरण करा. या कलियुगात मनच आपला नाश करणार आहे,
म्हणून मनाला योग्य प्रकारे जसे संत सांगतात तसे प्रसन्न करा. चांगले ग्रंथ वाचा, चांगले विचार ऐका आणि सुखी, समाधानी आणि आनंदाने आयुष्य जगा. रामकृष्ण हरी. तर चला भेटूया नवीन अशाच प्रकारचे चांगले विचार असलेल्या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.